युनेस्कोच्या यादीत जागतिक वारसा स्थळात महाराष्ट्र राज्यातील 12 किल्ल्यांचा समावेश करण्यात आला। रायगड जिल्ह्यातील किल्ले रायगड व खंदेरी किल्ल्याचा तर रत्नागिरी जिल्ह्यातील सुवर्णदुर्ग किल्ल्याचा यामध्ये समावेश आहे। देशाचे मानबिंदू हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला ऐतिहासिक रायगड किल्ला जागतिक स्तरावर यावा यासाठी सातत्याने मी प्रयत्न केले। 17व्या व 18व्या लोकसभेत सतत मागणी करीत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केलेल्या पत्रव्यवहार व पाठपुराव्याला अखेर यश आले आहे। रायगडातील जागतिक वारसा स्थळ म्हणून किल्ले रायगड व खंदेरी किल्ल्याचा समावेश ही गौरवशाली व अभिमानास्पद बाब असून याचा मनस्वी आनंद व समाधान आहे, असे खासदार सुनील तटकरे म्हणाले। आज सुतारवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। तटकरे पुढे म्हणाले की जगभरातील पर्यटक व इतिहासप्रेमी या जागतिक स्थळांना भेट देतील। याबरोबरच माझ्याच मतदारसंघातील दापोली येथील सुवर्णदुर्ग किल्ल्याचा देखील जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झाले आहे। या सर्व स्थळांवरील सुविधांवर पुढील काळात भर देण्यात येईल। जागतिक वारसा स्थळे होण्यासाठी मला लोकसभेत हा मुद्दा मांडण्याची संधी मिळाली, त्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो, असे खासदार तटकरे म्हणाले। जगाच्या पाठीवर युनेस्को जी वारसा स्थळांची यादी जाहीर करते त्यामध्ये संबंधित जगभरातील इतिहासकार व पर्यटक ही स्थळे गुगल व वेगवेगळ्या साईटवरून शोधत असतात व ही स्थळे पाहण्यासाठी उत्सुक असतात। आता जगभरातून पर्यटक या किल्ल्यांवर येतील, त्यानुसार अधिकाधिक सुविधा निर्माण करणे यासाठी लोकसभा सदस्य म्हणून प्रयत्नशील राहीन, असे तटकरे म्हणाले। अवघ्या देशाचा मानबिंदू असलेले छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक आणि हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला हा जागतिक वारसा स्थळामध्ये यावा म्हणून 17व्या लोकसभेत 18व्या लोकसभेमध्ये आणि सातत्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांच्याकडे मी सतत पत्रव्यवहार सुद्धा करत येतो आणि हा गेल्या 6-7 वर्षाच्या प्रयत्नाला यश येऊन कालच आपला रायगडचा किल्ला हा जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये घोषित झाला। त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातील खंदेरी हा किल्ला असेल, माझ्याच लोकसभा मतदारसंघातील दापोलीच्या जवळचा असलेला सुवर्णदुर्ग किल्ला असेल, याही 2 किल्ल्यांचा समावेश हा जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये झाला। प्रामुख्याने याचं महत्त्व असं आहे की जगाच्या पाठीवरची जी काय युनेस्को जी यादी जाहीर करत असतं वारसा स्थळांची, त्याच्यामध्ये संबंध जगभरातले इतिहासप्रेमी पर्यटक आणि अन्य पर्यटक सुद्धा हे संबंध वेगवेगळ्या साईटवरून गुगलवरून या जागतिक वारसा स्थळांच्या यादी शोधत असतात आणि त्याच्यातून वेगवेगळ्या राष्ट्रांतील सुद्धा अनेक जण हे सगळं पाहण्याच्यासाठी उत्सुक असतात। आज आता आपल्याला पाहायला मिळेल उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आपला ऐतिहासिक राजधानी किल्ला असलेला रायगड किल्ल्याच्या मध्ये सुद्धा भेट देण्यासाठी जगभरातील जे इतिहासप्रेमी नागरिक आहेत ते सगळे मोठ्या प्रमाणावरती त्या सगळ्या परिसरामध्ये येतील। स्वाभाविकपणाने तिथल्या सुविधा वाढवणं, खंदेरीच्या परिसरातल्या सुविधा वाढवणं, सुवर्णदुर्गच्या परिसरामधल्या सुविधा वाढवणं या कामाला सुद्धा आमच्याकडनं गती पुढच्या कालावधीमध्ये देण्यात येईल। या विभागातील लोकसभा सदस्य म्हणून एक शिवप्रेमी नागरिक म्हणून मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित भाई शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा, एकनाथराव शिंदे यांची मी मनापासून आभारी मानतो। आपला संकल्प राजकीयदृष्ट्या करण्यापेक्षा आपल्या सगळ्या परिसराला अधिक सर्व क्षेत्रामध्ये पुढे नेणं, तरुणांचे बेरोजगारांचे प्रश्न आहेत, पायाभूत सुविधा निर्माण करणं, त्याच्यातला अनेक वर्ष रखडलेला मुंबई गोवा रस्ता आहे त्याचं शल्य दुःख आहेच, पण ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे, सागरी महामार्ग, प्रदूषण विरहित रोजगाराची निर्मिती करणं आणि पर्यटनावरती आधारित असलेल्या रोजगाराला चालना देणं, त्याच्यामध्ये भारत सरकारच्या माध्यमातून जेवढं काही करण्यासारखं शक्य असेल ते करत असतानाच राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माझे नेते अजितदादा, एकनाथराव शिंदे या सर्वांच्या सहकार्यातून अधिक कसं जिल्ह्याला सर्व क्षेत्रामध्ये गतिमान करता येईल हा माझा प्रयत्न आहे। साहेब, आपल्या प्रयत्नाने, अनेकांच्या प्रयत्नाने शेवटी जागतिक वारसा किल्ले रायगडाला प्राप्त झाला, परंतु गेली कित्येक वर्षापासून शिवसृष्टीचं स्वप्न जे अवघ्या महाराष्ट्राने बघितले रायगडच्या पायथ्यासाठी
नेमकं या प्रकल्पाचं काय झालं, का थांबलं? नाही, त्या प्रकल्पाचा अंतर्भाव सुद्धा रायगड प्राधिकरणाच्या एकंदरीत व्यवस्थेमध्ये आहे अशी माझी माहिती आहे. म्हणूनच मी मगाशी आपल्याला सांगितलं की मी स्वतः प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून संभाजीराजांना पत्र लिहिणार आहे की या भागाचा लोकसभा सदस्य म्हणून मला त्या ठिकाणी बोलवावं, म्हणजे मलाही त्या संदर्भामध्ये माहिती घेता येईल. असा आढावा मी स्वतंत्रपणाने घेऊ शकतो लोकसभा सदस्य म्हणून, तो माझा वैज्ञानिक अधिकार आहे. पण तरीसुद्धा शेवटी एकत्रितपणाने काम करणं हा आपल्या सर्वांचाच, माझा नेहमीचाच त्या गोष्टीवरती प्राधान्यक्रम राहिल्यामुळे त्याला कशी गती देता येईल. कारण आता जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये रायगड किल्ल्याचं नाव आल्यामुळे जबाबदारी अधिक वाढली. आता इतिहासप्रेमी संशोधक मोठ्या प्रमाणावरती येतील, त्यावेळेला त्या पायाभूत सुविधा किंवा किल्ल्याचं गतवैभव कशा पद्धतीने आपल्याला पुनर्स्थापित लवकर करता येईल हा प्रयत्न राहीलच. पण पाचाडच्या परिसरामध्ये जी शिवसृष्टी त्यावेळेला जी काय मी अर्थमंत्री असताना निर्धारित केली होती त्या कामाला सुद्धा गतीही द्यावीच लागेल. शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.